नमस्कार, जयवीज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. बघा, आज मी हे शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. ह्या शेंगा स्वच्छ करून धुवून घेतल्या आणि आता मी हे कट करून घेत आहे. पहा, आता ह्या शेंगावरचं कवर काढून घ्यायचं. थोडं थोडं कवर काढायचं, सगळंच काढायचं नाही, थोडं थोडं काढून घ्यायचं. बघा, अशा पद्धतीने हे शेंगावरचं थोडंसं कवर काढून घ्यायचं आणि ह्या शेंगा आपण चिरून घेत आहोत. आता ह्याचे बरोबर काप करून घ्यायचे. आता ह्या सगळे शेंगा मी असे काप करून घेत आहे. पहा, आता हे काप करून घेतलेले आहेत असे. आता ह्या जे शेंगा आहेत ना, ह्या काप केलेल्या मी आता एका पॅनमध्ये काढून घेते. बघा, ह्या पॅनमध्ये मी ह्या शेंगा काढलेल्या आहेत. आता त्यामध्ये मी पाणी ओतून घेतलं. आता हे पाणी ओतून मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून ह्या शेंगा मी गॅसवर शिजवण्यासाठी ठेवणार आहे. आता ह्या शेंगा जवळपास 60% शिजतील अशा पद्धतीने शिजवून घ्यायच्या. बघा, हे मी गॅसवर ठेवून दिलं. आता हे शेंगा शिजत आहेत. आता गॅसवर मी कढई ठेवली. कढईमध्ये तेल ओतलं. तेल गरम झालेलं आहे. आता त्यामध्ये मोहरी जिरे टाकले. मग आता आपलं मोहरी जिरे तडतडले. आपण केलेलं वाटण टाकून दिलं त्याच्यामध्ये. आता हे वाटण टाकून दिल्यानंतर हे वाटण आपलं बऱ्यापैकी शिजलेलं आहे. त्यामध्ये मी कढीपत्ता टाकला. थोडं मिक्स करून घेतलं. त्याच्यामध्ये हिंग टाकलं, हळद टाकली, आपलं बेडगी मिरचीचं तिखट टाकलं, आपला काळा मसाला टाकला घरातला, त्याचबरोबर जिरे पावडर, धने पावडर पण टाकून घेतली आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीने हे आपला मसाला झालेला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतून अजून थोडं शिजवून घेऊया ह्याला. बघा, अशा पद्धतीने हे मसाला झालेला आहे. मी थोडंसं मीठ टाकून घेतलं जेणेकरून आपला मसाला व्यवस्थित शिजला जातो. आणि आता आपण ही शिजवून ठेवलेल्या शेंगा याच्यामध्ये घालून घेतल्या. बघा, किती छान कलर तर आलेला आहे. जसा कलर छान दिसतोय तसं खायला सुद्धा ही भाजी इतकी छान झाली होती. आता त्याच्यामध्ये मी तुरीची डाळ टाकली. तुरीची डाळ टाकल्यानंतर भाजी फार छान होते. अशा पद्धतीने हे शेवग्याच्या शेंगा आज बनवलेल्या आहेत. बघा, अशा पद्धतीची ही आपली भाजी तयार झालेली आहे. बघा, हे आपला रस्सा भाजी, शेवग्याचा रस्सा भाजी तयार झालेली आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मी शेंगदाण्याचं कूट टाकून दिलं. आता थोडं मिक्स करून घेऊया. थोडी उकळी येऊ देऊ आपण. त्याला कढ म्हणतात आमच्याकडे. थोडी कढ येऊ देऊ. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.